जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। वाघापूर देवगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था। संगमनेर तालुक्यातील वाघापूर देवगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थी ग्रामस्थांना या रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। वाघापूर देवगावला जोडणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। दरवर्षी पावसाळ्यात तर रस्त्यावर पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात साचला जातो। या चिखलातूनच वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं किंवा शाळेला सुट्टी घ्यावी लागते। तसेच शेतकऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। रस्त्याच्या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी आमदार खासदारांना निवेदनही दिली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। दरवेळेस लोकप्रतिनिधींनी आश्वासनं देत वेळ मारून नेली। अजूनही या भागातील विद्यार्थी ग्रामस्थ लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे आशा ठेवत रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। प्रशासनाने तात्काळ या रस्त्याचे काम करावे, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। संगमनेर तालुक्यातील वाघापूर या ठिकाणी वाघापूर देवगाव हा जोड रस्ता अनेक दिवसापासून 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित आहे। या रस्त्याची अतिशय दुर्घटनाग्रस्त अशी अवस्था झालेली आहे। या ठिकाणी दुग्ध व्यावसायिक असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, या सर्वांना जाण्या येण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या रस्त्याचं कामासाठी भरपूर वेळा पंचायत समिती असन, ग्रामपंचायत असन, जिल्हा परिषद असन, नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, नामदार विखे साहेब असतील, भाऊसाहेब वागचौरे, लोखंडे साहेब सर्वांबरोबर अनेक वेळा प्रस्ताव सादर केलेले आहे, पण प्रत्येक वेळेस असंच सांगण्यात येते की निधी उपलब्ध नाही। अनेक दिवसापासून हा रस्ता प्रलंबित पडलेला आहे। या रस्त्याचं काम होणे अत्यंत गरजेचं आहे। याच रस्त्यात या 4 ते 5 दिवसामध्ये पाऊस आला का शाळा बंद, काम बंद अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे। तरी या रस्त्याचं लवकरात लवकर ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कोणाच्याही मार्फत, नामदार बाळासाहेब थोरात असो, नामदार विखे साहेब असो, कोणत्याही मार्फत किंवा खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांच्या निधीतून हा रस्ता होणे अत्यंत गरजेचं आहे। 20 ते 25 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित पडलेला आहे। हा गावजोड रस्ता आहे। वाघापूर आणि देवगाव या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता असून आणि याच जवळ देवगावमध्ये एक मोठं माध्यमिक विद्यालय आहे। या विद्यालयातून वाघापूर गावातून अनेक विद्यार्थी या शाळेत जात असतात, परंतु हा रस्ता बंद असल्यामुळे त्यांना रायते किंवा खरडी या मार्गे ह्या शाळेत जावं लागत आहे। तरी लवकरात लवकर ह्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ करण्यात यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि जोपर्यंत ह्या रस्त्याचं काम होणार नाही तोपर्यंत वाघापूर देवगाव जोड रस्त्यातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार राहील असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।